मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये पुन्हा एकदा रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र दिसतंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुती एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं जरी अधिकृतपणे सांगितलं गेलं असलं तरी महापौर पदावरून दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत स्पर्धा शिगेला पोहोचली आहे। महापौर पदासाठी महायुतीची जोरदार तयारी सुरू असताना महापौर शिवसेनेचाच या घोषवाक्यासह बॅनरबाजी करण्यात आल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे। निवडणुकीआधीच महापौर पदावरून अशी राजकीय पातळीवरची चुरस वाढताना दिसत असतानाच महायुतीमधील नेते मात्र आपले मतभेद बाजूला ठेवून एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करतात। महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। कोणत्याही नेत्यांनी महायुतीबद्दल कुठलंही स्टेटमेंट करू नये, मन दुखतील असं स्टेटमेंट करू नये, महायुतीत खळा पडेल असं कोणतंही स्टेटमेंट करू नये। ज्या ठिकाणी महायुती होत असेल त्या ठिकाणी जाणीवपूर्वक करा आणि ज्या ठिकाणी होणार नसेल त्या ठिकाणी मैत्रीपूर्व लढताना मोठ्या भावाच्या भूमिकेत आपण राहायचं, या सूचना आमच्या सर्व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। मी स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांची पत्रकार परिषद घेता आणि ते ऐकलं देखील असेल। महायुतीनंच आम्ही सगळ्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि हे सगळे अधिकार जे आहेत ते 3 नेत्यांना दिलेले आहेत, आम्हाला कोणालाही नाही। तिन्ही वरिष्ठ नेते आपल्या पातळीवरती या संदर्भातला निर्णय घेतील असं सूचक वक्तव्य त्यातून करण्यात आलं। हे तर झालं मुंबईचं। मात्र नुकतंच ठाण्याच्या महापौर पदावरूनही महायुतीमध्ये दावे प्रतिदावे सुरू असल्याचं पाहायला मिळालं। मात्र ठाण्याकडे वळण्याआधी ज्या मुंबईवरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच असल्याचं बोललं जात आहे त्या मुंबई महापालिकेमध्ये 2017च्या निवडणुकीवेळी पक्षीय बलाबल नेमकं काय होतं हे आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर पक्षीय बलाबल नेमकं काय सांगते 2017 सालचं त्यावरती एक नजर टाकूया। तर मुंबई महापालिकेचा जो निकाल 2017 मधील